यानंतर मी खऱ्या अर्थानं म्हणालो आदरणीय माजी न्यायमूर्ती थोडं सरांना जायचं आहे कार्य आहे त्यासाठी मी सरांचं मार्गदर्शन घेतो आहे. मला असं म्हणालो होतो अरे ज्यांच्या आगमनानं उजळतात काही दिशा अरे ज्यांच्या आगमनानं उजळतात काही दिशा आणि गळून पडतात अंधकाराच्या भिंती असे सन्माननीय माजी न्यायमूर्ती डी.के. सोनम साहेब यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी आपण मार्गदर्शन करावं. एकदा 1440 केंद्रामध्ये डी.के. सोनम साहेबांचं स्वागत. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज या सर्व आदर्शांना नतमस्तक होऊन मंचकावर उपस्थित जे घटनेवर अधिकारवाणीने बोलू शकतात असे सुरेश सावंत माझ्या या 40 वर्षाच्या अनुभवात न्यायालयामध्ये आंबेडकरी विचारांची जी वकील आहे जे प्रभावीपणे बाजू मांडू शकतात असे 2 वकिलांचे मी नाव घेऊ शकते. ते म्हणजे संगराज रुपवते आणि दुसरे माझे सहकारी मित्र बर्वेस. त्याचप्रमाणे असलेल्या काही मी सर्वांची नावं घेणार नाही कारण इथे बसलेले जवळजवळ 90% लोक हे माझे मित्रच आहेत कारण माझा जन्म इथेच आहे. त्याच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत अजून घेणारे आहेत असं यादव आहे, अरविंद मोरे, आमचे संदीपजी अरुणा साहेब, तर ह्या सर्व कार्यकर्त्यांनी आपली हयात घालवली समाज. आणि मग अशी मामाला म्हणलं की मामा तुम्ही आयुष्यामध्ये खूप काम केलं परंतु सर्वात महत्वाचं मुख्य काम तुम्ही हे संविधान परिषद आयोजित करून घेतली. की मी असं का नाही म्हणतो मी जर एखाद्या माणसाला म्हटलं की आपण हिंदू आहोत आणि आपण हिंदू म्हणून एकत्र येऊ आपण बौद्ध म्हणून एकत्र येऊ कोणीही खऱ्या अर्थाने पूर्णपणे एकत्रित येत आहे जवळ येत. आणि आजच्या युगामध्ये जर तुम्हाला समाजामध्ये एकत्र यायचं असेल तर त्याचं माध्यम फक्त आणि फक्त संविधान. मगाशी अध्यक्षताईने उल्लेख केले की त्या मला बोलता की मागे दिग्गज बसले मला भीती वाटते की काय बोलतो. आता ताई तुम्ही बोलत तर आम्हाला भीती वाटली आली त्यांचं भाषण होतं ज्याचं आपण कसं दिलं होतं की त्यांचं 50% भाषण सुरुवातीचं हे ॲनिमेशन ऑफ आर्ट त्याने बऱ्याच मुलं आले आमचे मित्र यादव यांनी सुरुवातीला एक फार महत्वाचा की कोणते संविधान त्या काळाची निर्मिती असते आणि त्यामध्ये बदल करण्याची जरूर असते आणि बदल करता येईल. या ठिकाणी वेळेअभावी आणि बोलणार नाही कारण मला तिथून आपल्याला दोन कार्यक्रम लागले त्याच्यानंतर परंतु की जो मुद्दा या ठिकाणी फक्त तो संविधान बदलण्याचा त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये असं संविधान बदललं तो माझ्या मनात आहे आर्टिकल 30 संविधानामध्ये बदल करण्याची केलेली व्यवस्था
आपल्या संविधानामध्ये जास्त केले गेले त्याकडे एक संविधान तुमचं चुका असावं किंवा तुमचे संविधान जे वर्गीकरता राज्य करते ते चुका कारण या ठिकाणी मूलभूत आहे प्रिन्सिपल असलेल्या जर आपण संविधानामध्ये बदल आणि बरोबर आवश्यक आणि काही हे त्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी आपली खुर्ची वाचवण्याकरता केले होतं. मी सर्व बोलणार नाही, मी फक्त बोलणार आहे अमेंडमेंट 42 42वी घटना दुरुस्ती जी 1976 मध्ये केली गेली त्याविषयी. कारण घटना दुरुस्ती काय आहे, आतापर्यंत सर्व वक्त्यांनी उल्लेख केला संविधानाच्या प्रियमन ताईंनी उल्लेख केला संविधानाच्या जे प्रियांबल आहे त्याचं 26 जानेवारी या दिवशी वाचन केलं. बरेच साहेबांनी तुम्हाला प्रेम वाचून दाखवले परंतु या देशामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, जेव्हा क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांती केली म्हणून बाबासाहेब पुस्तक दिलेले आहे त्या मला देखील जात नाही आता. पण ही प्रतिक्रांती कशी चाललेली आहे, घटना समितीवरती जवळजवळ 300 लोक होते, अतिशय विद्वान होते हे कोणी दाखवू शकतो. आणि आपण आपल्या काहीतरी तथ्य होते बोलले त्यामध्ये. मग असं असताना या घटनेमध्ये असं काय पहिले वाचलं लोकांना 76 मध्ये घटना दुरुस्ती करावी एक मुद्दा राहून जाईल की क्रांती आणि दुरुस्ती क्रांती हे विद्वान रक्ताचं पाणी करून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस खर्च करून एक सुंदर घटना लिहितात आणि त्या घटनेनुसार या देशाचा राज्यकारभार 26 जानेवारी 1950 पासून सुरू. अतिशय महत्वाची तारीख 26 जानेवारी प्रजासत्ताक. पण होतंय काय देशामध्ये की प्रजासत्ताक दिन झाला आहे कशामुळे झाला, घटनेमुळे. आणि घटना कोणी लिहिली आहे, एका अस्पृश्याने डॉक्टर आंबेडकर. मग त्यांच्या नावाला त्यांच्या कार्याला गोपायला पाहिजे, बायपास झालं पाहिजे असं काहीतरी धोरण आपण केलं पाहिजे, स्वीकारलं. बरेच साहेब आपण झोपडपट्टीमध्ये राहिलो, आज सोसायट्यामध्ये राहत आहोत. 26 जानेवारीला काय होतं सोसायट्यामध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये 26 जानेवारीला सत्यनारायणाची महापूजा आयोजित आणि काय केले जाते, फक्त आंबेडकरांच्या नावाला उभ्या बायपास म्हणून हे आपण हमीन पाहतो. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्यामध्ये फक्त 2 बोर्ड आहेत, बाकी सगळे इतर घडली. त्यांनी एक मीटिंग बोलवली नेहमीप्रमाणे. या वर्षी 26 जानेवारीला आपल्याला सत्यनारायणाची महापूजा करायची. जरी तुमचं मत आलं मात्र असलं तरी आपण घाबरायचं नसतं, विचार आमदार मागे पुढे पाहायचं नसतं. मी त्यांना म्हणालो या देशामध्ये जी प्रतिक्रांती चाललेली आहे ती आंबेडकरांचं नाव घेण्याकरता चाललेली आहे. माझा या सूचनेला विरोध आहे. तुम्ही जर सत्याग्रह करायचा असेल तर विरोध करत नाही की 364 दिवस करा, पण या दिवशी त्या दिवशी त्यांनी मान्य केलं, भाव झाला की आपण नंतर करूया.
दिवसापर्यंत कामानिमित्त पुन्हा ते सुरू झाले. पुन्हा मागे आता की प्रियामंना उल्लेख होतोय घटनेमध्ये 368 कलम आहे. घटना बदलेचा अधिकार नसतोय. पण ह्याच्यामुळे झालंय का काही गोष्टी फायद्याच्या घडल्या. बेसिक स्ट्रक्चरचा उल्लेख केला काही नाही. लॉ स्टुडंट आहे केशवंत बाजू त्या समोर जाणं नाही. आपल्या घटनेमध्ये आपल्या घटनेची बेसिक स्ट्रक्चर काय आहे याचा उल्लेख कुठे केला. मी घटनेचा अभ्यासक आहे, घटनेचा प्राध्यापक आहे, मी एएनओ शिकतो. या जगामध्ये 197 लिखित राज्यघटना आणि या 197 लिखित राज्यघटनेमध्ये एका घटनेची बेसिक स्ट्रक्चर मूलतत्व काय फक्त एक जर्मन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 78 त्यामध्ये म्हटलं की कलम 1 ते 24 ही घटनेची मूलतत्व आहे. गाभा म्हणजे फक्त एक राज्यघटना सोडली तर कुठल्या राज्यघटनेमध्ये मूलतत्व काय आहे हे सांगितलेलं नाही. आपल्या राज्यघटनेत सांगितलेलं नाही. फक्त सुप्रीम कोर्टाने एका निकालात हे सांगितलं आहे आणि तेव्हापासून ती एक संकल्पना या देशात निर्माण झाली. मी मला हे म्हणत तुम्हाला की घटना बदल करताना काही गोष्टी चांगल्या झाल्या आणि काही वाईट झाल्या. 76 मध्ये 42 घटना दोषी होते आणि घटनेमध्ये एक शब्द लागला जातो की ज्याला आम्ही म्हणतो सिक्युलरिझम, निधर्मीवाद. या निधर्मीवादाची संकल्पना ही आपल्याला जशी वाटते तशी अजिबात कायद्याच्या विद्यार्थ्यांना विचारतो आणि स्पेशली इलेक्ट्रिक विद्यार्थ्यांना की ही कल्पना म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेक्युलरिझम. उत्तर मिळतं सर्व धर्म समभाव. असं उत्तर जर सामान्य विद्यार्थ्यांनी दिलं आम्हाला काही वाटत नाही. पण जो कायद्याचा अभ्यासाचा आहे त्याने हे उत्तर दिल्यानंतर आम्हाला ते पटत. मग धर्मनिरपेक्षता काय तर धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणताही धर्म हा त्या देशाचा धर्म आहे. आपल्या देशामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये असं कुठे म्हटलं नाही की हा आमच्या देशाचा धर्म. पाकिस्तान जर गेला तर त्यांच्या देशाचा धर्म हा इस्लाम आहे. इस्लामिक रिपब्लिक. अनेक देशांमध्ये वेगळे प्रयोग केलेले आहेत. आमच्या देशामध्ये मात्र कुठे म्हटलेले नाही की आमचा देश निधर्मी आहे. निधर्मवाद हा काय आहे मग हे समजून घेताना तुम्ही त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. निधर्मवादाचा जो बेस आहे तो अनुभव डिबेट वाचतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही प्रियांबल वाचलं, फंडामेंटल राईट्स वाचले, डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी वाचले, मी सगळे कलममध्ये नावाचा नंबर सांगणार नाही कारण वेळ कमी. तर तुमच्या लक्षात येईल की आपला देश आणि आपली राज्यघटना ही सुरुवातीपासून निधर्मी. घटनाशास्त्राची वाटणं नाही की आपण घटनेमध्ये कुठेतरी सांगू की आमचा देश निधर्मी आहे, आमची राज्यघटना निधर्मी. त्याला वाटलंच कारण जर समजा गाभा तुमचा निधर्मीवादावर आधारित आहे तर त्याचं पुन्हा सांगायची गरज काय. हे घटनाकारांनी आपल्या मनात ठेवलं. मग पुन्हा म्हणजे होईल
समांतरमध्ये ते कलम घालण्याचं काम. कदाचित मी तर म्हणतो ब्रिटिश आलेले देशावर उपकार करून गेले आणि त्या काळातलं जे काही सरकार असेल 76चं त्यांनी देखील या देशावर खूप मोठे उपकार केले, कारण त्यांनी तो शब्द 8 टाकून खूप मोठी मागणी केली, काम केले. कदाचित त्यांना वाटलं असेल त्या काळामध्ये भविष्यामध्ये एखादं सरकार येईल, त्याची विचारसरणी वेगळी असेल आणि ते सांगतील की ही राज्यघटना हा देश निधर्मी नाही, म्हणून त्यांनी शब्द टाकला बांधवांनो म्हणून आज ते आपल्यावरती हे शब्द कारण. तुम्हाला ह्या सत्रात अनेक सांगतो की त्या सरकारने जे काम केलं ते महत्वाचं काम आहे. घटनेत शब्द येतोय निधर्मी, सेक्युलरिझम हा शब्द येतोय आणि त्या काळचे गृहमंत्री राजनाथ सिंग निर्लज्जपणे लोकसभेत करतात. सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता नाही, तो पंथ निरपेक्षता. थोडे कळत नाही पंथ म्हणजे शिया सुनी प्रोटेस्टंट हे पंथ असतात, परंतु ते जाणून बुजून इथे केले. बांधवांनो आणि एक सांगतो तुम्हाला, आम्ही आंबेडकरी वादी आहोत आणि आंबेडकरी वादी असल्यामुळे हो धर्मावर प्रेम, पण प्रेम आणलं असता का? आमच्या क्षेत्राचा एक भाऊ आहे, आमचा बंधू आहे, देश आहे बाजूला, त्याचं नाव सिंगल आहे. त्यांची राज्यघटना वाचली. त्या राज्यघटनेमध्ये चॅप्टर 2 आहे, दुसरा भाग आहे आणि कलम 9 आणि त्यात सांगितलेलं आहे की सरकारचं कर्तव्य आहे की बौद्ध धर्माचा फैलाव होईल. मग प्रश्न असा झाला आहे की श्रीलंका हा निधर्मी देश आहे का? तेच म्हणतात की त्या राज्यकर्त्यांनी एका धर्माला आश्रय द्यायचा आहे. सुदैवाने जसं आपल्या सुप्रीम कोर्टाने मोठं काम केलंय त्याचप्रमाणे त्यांच्या सुप्रीम कोर्टाने 1978 मध्ये एक निर्णय दिला की तुमची राज्यघटना आणि तुमचा देश म्हणजे श्रीलंका हा निधर्मी. माझी तू म्हणतो तुम्हाला की आमचा देश आमची राज्यघटना ही सुरुवातीपासून निधर्मी, हे मी नेहमी बोलतो. आणि माझे एलएमचे विद्यार्थी प्रश्न करत असत, तुम्ही असं म्हणत आहात तर पूर्वी देखील आपली राज्यघटना ही निधर्मी होती, सेक्युलर होती, याला काही बेस आहे का? निश्चित बेस आहे. मला माझं कर्तव्य एक टीचर म्हणून त्यांना बघून देणं. बांधवांनो, जर तुम्ही घटना समितीचे डिबेट पाहिले त्यामध्ये 3 एप्रिल 1948 साली घटना समिती समोर एक ठराव आला आणि त्या ठरावावर भाषण करताना एक मोठे कायदे पडले. KMC यांनी जे भाषण केलेले आहे त्यांच्या एका वाक्यामध्ये आमचा देश आणि आमची राज्यघटना ही पूर्वीपासून निधर्मीवादी आहे हे शिकलं. ते काय भाषण करताना ते म्हणतात की आज घटना समिती समोर जो ठराव आलेला आहे त्याचं रिझॉल्युशन ते दुसरं तिसरं काही नसून इट इज डेफिनेशन ऑफ सेक्युलरिझम. हा सेक्युलरिझमचं डेफिनेशन आहे. याचा अर्थ काय होतोय? घटना समितीमध्ये संपूर्ण सदस्य जवळजवळ 90% सदस्य हे निधर्मीवादाच्या बाजूचे होते. म्हणून बांधवांनो, घटनाक्रमात कधीही वाटलं नाही की आपण तो शब्द घटनेमध्ये टाकावा. जाता जाता एक गोष्ट आणि सांगू इच्छितो. मी श्रीलंकेचा उल्लेख केला की जरी त्यांची घटना अशी असेल की बौद्ध धर्माला
तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु ती घटना आणि तो देश निधर्मी आहे, भारत निधर्मी आहे. अशाच प्रमाणे अमेरिकेची राज्यघटना आणि जर ऑस्ट्रेलियाची राज्यघटना पाहिली ते देखील निधर्मी. अमेरिकेमध्ये फर्स्ट अमेंडमेंट केली गेली 1751 आणि त्यांनी त्यांच्या घटनेमध्ये सांगितलं की अमेरिका हे निधर्मी आहे. तशी संकल्पना कलम 116 नुसार ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेत दोन्ही राज्यघटना निधर्मी आहेत. आमची राज्यघटना निधर्मी, परंतु अमेरिकेची राज्यघटना, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आणि आमच्या राज्यघटनेमध्ये तो निधर्मवाद आहे तो मात्र जरा वेगळा. आमच्या सरकारला आमच्या घटनेनुसार धर्माच्या बाबतीमध्ये काही कायदे करण्याचा अधिकार. एखाद्या धर्माकरता चांगला कायदा करता येईल, त्याला मदत करता येईल. आपण पाहतोय आषाढी एकादशी आता कुंभमेळा चाललेला आहे, तिकडे हज यात्रा होते त्याकरता सरकारमध्ये. परंतु अमेरिकेमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर शब्द वापरला आहे वॉल ऑफ सेपरेशन. असे भिंत आहे मध्ये आमच्या सरकारच्या आणि धर्माच्या. सरकारला धर्माच्या बाजूने काय करता येणार नाही आणि त्याच्या विरुद्धही काय. डॉक्टर आंबेडकरांनी मात्र याचा मध्यबिंदू चालवून ही वॉल ऑफ सेपरेशन स्वीकारली नाही आणि त्यामुळे कदाचित आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी केल्या आहेत, उदाहरणार्थ रिझर्वेशनच्या आहेत किंवा मंदिर प्रवेशाच्या आहेत, त्या त्यांना शक्य झालेल्या आहेत. सरकारला काही गोष्टी चांगल्या करता येतात. माझा एकच उद्देश आहे की घटना दुरुस्तीने काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत, त्याचा फायदा झालेला आहे. आणि शेवटी एक सांगतो, बर्वे साहेब, घटना बदलणं एवढं शक्य नाही आणि बदली केल्यानंतर त्याच्याशी आपण लढण्याची देखील गरज आहे. कारण सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत जे निकाल दिलेले आहे त्याने सांगितलेलं आहे तुम्हाला घटना बदली करता येईल, परंतु ती संपूर्णपणे चेंज करता. घटनेमध्ये बदल करता येईल पण संपूर्ण चेंज करता. मग विद्यार्थी विचारतात, सर सोपी गोष्ट आहे, एखाद्या सरकारला वाटलं की आपल्याला घटना पूर्ण नवीन करायची आहे, ते करू शकतात. कसं म्हणे 395 कलम, आज एक कलम बदल, उद्या दुसरं तिसरं, असे 95 कलम बदल तर काय होईल. तुला तरी ते सांगतो मला करता येणार नाही. कारण अनेक न्यायनिवाड्या बॉम्बेची केस आहे त्या सांगितलेलं आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारे या देशामध्ये बेसिक स्ट्रक्चर घटनेचे हे चेंज करतात. तुम्ही काही करू शकता, परंतु पूर्ण घटना किंवा एखादा कलम दुरुस्त केल्यानंतर घटनेला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता. मी मगाशी सावंत साहेब मला तुमचं व्याख्यान ऐकायचं होतं, परंतु माझा अतिशय जवळचे दोन कार्यक्रम आहेत, मला जायचं आहे. तुमच्या सर्वांच्या क्षमा मागून मी या ठिकाणी थांबतो. पुढचे सूत्र माझे ज्येष्ठ मित्र, ज्येष्ठ सहकारी सावंत साहेब देतो आणि अभिनंदन करतो. जय हिंद, जय सचिन. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं संविधान अजून भाषण व्हायचे आहे. सर्व मानवाला विनंती करतो थांबायचं आहे. या ठिकाणी संविधान बदलणार नाही आणि ते शक्य नाही ही भूमिका आपण या ठिकाणी मांडणार. खऱ्या अर्थानं कोई सिख कर चला गया, कोई सिख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर भारत देश की तकदीर लिख के चला गया, भारत देश की तकदीर लिख के चला गया. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय
त्याचबरोबर शहीद स्मारक समितीचे सन्माननीय अशोकजी हिरे साहेब यांना देखील मी विनंती करतोय आपण विचारपीठावर यायचा आहे, कारण या ठिकाणी माजी न्यायमूर्ती आदरणीय सोनावणे साहेब यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानंतर आपले ज्येष्ठ संविधान तज्ञ सावंत साहेब यांचा यथोचित आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. अशोकजी हिरे साहेब, पद्माकरजी हिरे साहेब यांच्या हस्ते आदरणीय टी.के. सोनावणे साहेब यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. हा सत्कार सत्कार्याचा, हा सत्कार आपल्या विद्वतेचा, हा सत्कार आपल्या सम्यक विचारांचा मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. साहेब, आपण या कार्यक्रमाला आलात आणि आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद. आदरणीय सरांना फुले आंबेडकरी समकालीन राजकारण हे गौतमीपुत्र कांबळे सरांनी संपादित केलेलं पुस्तक आपल्याला भेट देण्यात येत आहे. सरांना पुन्हा एकदा मी विचार करतो, ज्या पुस्तकाने आम्हाला गुलाम केलं त्या पुस्तकाचा पराभव करणारी पुस्तकं आम्ही निर्माण केली पाहिजेत हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. तीच पुस्तकं या ठिकाणी आपल्याला आपला सत्कार म्हणून आपल्याला देण्यात येत आहे. धन्यवाद. तर आणखी एक आपल्याला विनंती आहे साहेब, आपल्या उपस्थितीमध्ये काही दिग्गज अशा वकिलांचा यथोचित सन्मान होतोय. प्रज्ञेश सोनावणे आपल्याला विनंती करतोय आपण विचारपीठावर यायचं आहे. समाधानजी सुलानी ऍडव्होकेट यांना विनंती करतोय आपण विचारपीठावर यायचं आहे. सन्माननीय टी.के. सोनावणे साहेब माजी न्यायमूर्ती यांच्या हस्ते आपल्याला प्रमाणपत्र देऊन हा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. खऱ्या अर्थानं वकिली क्षेत्रातील सन्मान, वकिली क्षेत्रातील मानबिंदू आणि सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणून या ठिकाणी ही वकील मंडळी काम करत असतात. त्या सुलानी वकिलांचा आणि प्रदेश सोनावणे वकिलांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान टी.के. सोनावणे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. ऍडव्होकेट सुलानी साहेबांचा यथोचित असा सन्मान न्यायमूर्ती टी.के. सोनावणे साहेब यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. हा सत्कार आणि हा सन्मान आपल्या विद्वतेचा आहे. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा ही परिषद आणि या परिषदेच्या निमित्तानं